काय वाचतोय सध्या? सध्या एक 2-3 पुस्तकं वाचतो एकत्र. त्यात इगो इज द एनिमी म्हणून पुस्तक आहे. रायन ऐकलंय, हॉलिडे. रॅन हॉलिडे. हां. तर त्याचे मी असे दिवसाला 1 पान वगैरे वाचतोय. प्रयत्न चालू आहे दर दिवशी 1 पान वाचायचा. तर काल जी गोष्ट वाचली त्यात काय होतं यार, की जॉन बॉईड म्हणून एक एअरफोर्सचा अधिकारी होता यूएसमध्ये. जॉन बॉईड. हां, बघ. सो यूएस एअरफोर्समध्ये यूएस एअरफोर्स. जे मॉडर्न वॉरफेअर मिलिटरी बोलतात. स्ट्रॅटेजिस्ट. जे मॉडर्न वॉरफेअर म्हणतात त्याच्यात हम्म. त्याचं खूप काय म्हणतात त्याला योगदान योगदान होतं. हां, की आता हे F-16, F-15 विमानं आहेत अमेरिकेची. मग त्याची तेव्हा सुरुवात होती. तर त्या माणसाने काय केलं, की त्याने त्याच्या टायटलपेक्षा म्हणजे त्याला प्रमोशन मिळत गेली नाही. तर कर्नल ही त्याची शेवटची पोझिशन होती. त्याच्यावरती तो हे नाही गेला. म्हणजे मला अजून प्रमोशन द्या किंवा काय. तो तिथेच थांबला आणि तो ट्रेनिंग देत होता. त्याला काहीतरी 40 सेकंड्स बॉईड म्हणतात बघ. 40 सेकंड्स बॉईड. म्हणजे तो विमान उडवत असेल तेवढा 40 वेळात. सेकंड बॉईड. त्याला निकनेम्स भरपूर आहेत. 40 सेकंड बॉईड, जेंगिस जॉन, द मॅड मेजर, प्लम आणि द घेट्टो कर्नल. कारण म्हणजे तो असं आपण नाव नाही ऐकले ना त्याचं. फेमस नाही आहे तो, कारण तो कोणत्या अशा मोठ्या पदावरती वगैरे गेला नाही. सो त्याचं म्हणणं सोपं होतं एकदम, की मी एखाद्या टायटलपेक्षा माझ्या कामाला जास्त महत्त्व देईन. आपलं काय होतं यार, की नोकरीमध्ये गेलो तर मला आता ही पोझिशन पाहिजे, मग अजून पुढे. आपल्याला टायटलकडे लोक जास्ती लक्ष देतात, की आता मी असिस्टंट मॅनेजर, मग मॅनेजर, मग पुढे काय. मग त्याच्यात हे लोक उलट बघतात. इगोइझममध्ये काय होतं, की लोक स्वतःच्या स्किल्सवरती पहिले काम करायला बघतात. आता बॉईडने स्किल्सवरती काम केलं नाही, म्हणजे केलं असेल, पण मुख्य मुद्दा काय होता, की मी माझ्या एअरफोर्सला काय देऊ शकतो एखादं टायटल घेण्यापेक्षा. म्हणजे त्याने तिकडे शिकवत राहिला तो मुलांना त्या कितीतरी चांगले पायलट त्यांनी ट्रेन केले. पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व. एक मला आता कोट कोणाचा आठवत नाही, पाहावं लागेल, पण लेखकांसाठी आहे की डोंट बी अ रायटर, बी रायटिंग. बी रायटिंग. लेखक होऊ नका, लेखनवा. लिहिते व्हा. अच्छा. लेखनवा, लेखक हो, बी रायटिंग म्हणजे लिहित राहा, लिहिणारे व्हा, लिहिते व्हा असं. बरोबर. हां, म्हणजे ओळख, मी रायटर आहे अशी ओळख सांगून काही होत नाही. लिहित राहा, त्याने तुमची ओळख होईल किंवा ओळख व्हायची तर होईल. करेक्ट. ह्याच्यावर दिलं ना, की काम करत राहा तुम्ही तुमचं. म्हणजे आता नंतर बघ त्याला पेंटागॉनमध्ये ॲडवायझर म्हणून बोलवलेला. म्हणजे काहीतरी असणार ना त्याचं काम, शाणा असणार तो. उगाचच बाकी कितीतरी जनरल्स वगैरे असतात, पण त्या अमेरिकेत तर तुला माहिती आहे की 500-600 जनरल्स आहेत त्यांची, आणि काय करत असतील ते. एक ज्यांना स्वतःच्या कामापेक्षा आपण कोणतं पद भूषवतोय त्याविषयी वाटणारे लोक, त्यांना वाटत राहतं की आपण या पदाला पोहोचलो म्हणजे आपण मिळवलं, आयुष्यात साध्य केलं. काय होतं? काय नाही, मेसेज कोणीतरी मेसेज केलं. हां, आपण या पदाला पोहोचलो, साध्य केलं. आपण या पदाला पोहोचलो म्हणजे त्यातच धन्यता मानणारे लोक, किंवा ब्रँड्सच्या नावाला बळी पडणारे लोक. बरोबर. मोठा ब्रँड आहे, मग त्याचं मला हवं. सगळे घेत आहेत, ॲपल, आयफोन सगळे घेत आहेत, मला पण आयफोन हवा. त्याचा उपयोग आहे का तुला? आपण सगळे घेत आहेत, सगळे आरसा स्वच्छ करून मग त्याच्यासमोर फोटो काढतायत. मला पण ते करायचे. म्हणजे ते जुनं झाला तो ट्रेंड आता. पण एका अर्थी तो असा थोडा नार्सिसिस्ट विचार आहे, की बाबा मला हवं, मला सगळं हवं, माझं हवं. करेक्ट. माझ्या भोवती जग हवं. असे तुझ्या ओळखीत आहेत का लोक जे कधी पण तुला भेटले की ते स्वतःविषयीच बोलत राहतात? म्हणजे खूप नाही आहे माझं ना असं झालं. म्हणजे भेटल्या स्वतःविषयी सांगायला सुरुवात, आणि तुझ्याविषयी चौकशी करतील तर ती एक उपचार म्हणून, की काय म्हणतोस, कसं म्हणतोस, ऐक ना माझं असं झालं सुरू, तू उत्तर देईपर्यंत थांबतील न थांबतील, तू दिल्यानंतर त्यावर त्यांना काय वाटत असेल नसेल, स्वतःचा विषय सुरू. बरोबर. असे नाही आहेत ओळखी, खूप नाही आहेत, पण आहेत, असे असतातच. कधी कधी आपल्या पण बाबतीत होतं ना तसं. आपल्या बाबतीत होतं. आपण पण मित्राला फोन करतो, बोलत राहतो, अरे यार माहिती आहे हे असं, आणि मग नंतर वेळाने लक्षात आपणच बोलतोय, हा काय बोलत नाही. अर्धा तास झाला आपण स्वतःविषयी बोलतोय, किंवा अर्धा तास
किती म्हणजे 15 मिनिटं काय, काही, पण तुझी ट्यूब पेटते की अरे यार तू पण सांग काहीतरी. असं होतं. आणि मग तो म्हणून मला बोलू देशील तर, असं होतं. पण मग तो नार्सिसिझम प्रत्येकात थोड्याफार प्रमाणात असतो, ठीक आहे. पण काही जण अगदी ढळढळीतपणे नार्सिसिस्ट असतात. आणि असं नसतं की फक्त स्वतःचं कौतुक असतं, अरे माझ्याच बाबतीत असं का घडतंय, माझंच नशीब इतकं खराब का, सगळं स्वतःभोवती फिरत राहतं. आणि आपण स्वतः त्या टप्प्यातनं कधीतरी गेलेलो असतो. आपण गेल्या श्लोकांमध्ये पण ही चर्चा केली की आपण मग व्याप्ती वाढवायला बघूया असं ते. म्हणजे स्वतः पलीकडे आपल्या परिघा पलीकडे जग आहे, त्या जगाविषयी आपल्याला कुतूहल वाटायला हवं, त्याविषयी आपल्याला कौतुक वाटायला हवं, त्याचा आपण विचार करायला हवा. तर आता या नोटवर आपण आता 38व्या श्लोकावर येऊया. मला वाटतं चांगला एकदम सेगवे त्याला, थांब आता मला मराठीत शब्द हवाय. वाट मिळाली, चांगली वाट मिळाली. चांगलं आहे, ओके. तर 38व्या श्लोकात आहे, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकित होऊनी पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. पहिल्यांदा आपल्याला वाटलं होतं रघुराज थकित होऊनी पाहे म्हणजे रघुराज थक्क होऊन तुझ्याकडे पाहतोय, असं काहीतरी कर. पण प्रत्यक्षात तसं नाही, रघुराजाकडे आपण थकित होऊन पाहायला हवं, अशी ते प्रार्थना करतायत. मी सुरुवातीला जेव्हा वाचलं नाही त्यामध्ये असं प्रश्न पडला की अरे प्रार्थना कोणाला करतो आपण. प्रार्थना प्रत्येक माणसाला आपण प्रार्थना करत नाही की बाबा आता, कारण प्रार्थना देवाकडे केली जाते किंवा अशा व्यक्तीकडे करतो ज्याला म्हणजे आपण मानतो की ही व्यक्ती किंवा ही गोष्ट आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे किंवा जास्त समर्थ आहे. बरोबर. मग अशा गोष्टीकडे आपण प्रार्थना करतो. तर इथे मनाला प्रार्थना करते, मनाला आपल्यापेक्षा आपण जास्त सक्षम म्हणतोय, आपल्यापेक्षा पण आपलंच मन आहे. म्हणजे समर्थ रामदास मनाला जास्ती सक्षम मानतात तिथे. मग सुरुवातीला आपण मना सज्जना म्हणतो, तिथे सज्जन म्हटले, तिथे स्वतःला सज्जन म्हटलंय. आता इथे त्याहून आणखीन एक पाऊल पुढे की अरे मना तुला वाटतं त्यापेक्षा मोठा आहेस, जाम भारी आहेस, तू नुसता सज्जन नाही आहेस, तुला वाटतंस त्यापेक्षा, पण तू आणखीन तुझ्यात क्षमता खूप जास्त आहे, तू जास्त शक्तिशाली आहेस, म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतोय. मग तू प्रार्थना करतो. आणि एक मुद्दा असतो की आपण कधी करतो प्रार्थना, व्याकुळ झाल्यावर. म्हणजे आपल्या अंगाशी आलं काहीतरी, अरे वाट लागली तेव्हा मला वाचव, बरोबर, परीक्षेत फेल बिल व्हायला आलं काहीतरी कर. पण मग इथे असं असू शकतं की आता एवढे समर्थ रामदास आधीच्या श्लोकांमध्ये काय काय सांगतायत की हे या गोष्टी कर उपदेश देत आहेत. पण आता इथे या स्टेजला आहेत की ते प्रार्थना करतायत, पुढेही कदाचित उपदेश असतील, पण प्रार्थना करतात की एक विनवणी आहे ना की म्हणजे ऐक माझं यार प्लीज, असं आहे थोडं की आधीच्याच सूचना आहेत, उपदेश आहे तो म्हणालास तसं. आणि यात मग हे, आणि असं पण आहे तुझला एक आहे किंवा एक प्रार्थना आहे, निदान हे तरी ऐकच माझं. आपण व्याकुळ होऊन प्रार्थना करतो तेव्हा आपण काय म्हणतो की बाबा बाकी नाही तर सोड, निदान एवढं तरी ऐक माझं. एक त्यावरनं मला ख्रिस विल्यमसनचा त्याने एका पॉडकास्टमध्ये कोणाशी तरी बोलताना तो म्हणाला होता की आपण स्वतःला दिलेला शब्द पाळायला शिकायला हवं. की कधी समजा आपल्या एखाद्या मित्राला आपण म्हटलं भेटायला जाऊया, चल आपण भेटूया, शनिवारी भेटूया, आणि दरवेळेला आयत्या वेळेला तो मित्र टांग देत असेल किंवा नेहमी तो उशीर करत असेल, तुझी 7ची भेटायची वेळ ठरलेली असेल आणि तो दरवेळेला 8 वाजता आला, 8:30ला आला आणि तू 7 वाजल्यापासून वाट बघत बसलायस, तर दरवेळेला ते असं होऊ शकतं की यार इतक्यांदा 3 वेळा झाले, 4 वेळा झाले, जर दरवेळेला ते व्हायला लागलं तर तू म्हणशील या मित्राचा काय भरोसा नाही, तुला त्याच्याबरोबर राहावंसं वाटेल का? कारण असं होतं की यार हा मित्र माझं काही माझ्या वेळेला महत्त्व देत नाही, मला किंमत देत नाही, आणि याचा काही भरोसा नाही. तर मग आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही, आपण कधीच त्याच्यावर विसंबून राहू शकत नाही, आपण त्या मित्राला जवळ ठेवणार नाही स्वतःच्या, जर आपण शहाणे असू तर. मग तोच नियम आपण स्वतःला लागू खरोखर करतो की आपल्याला कळत न कळत तो करत राहतो. जर आपण म्हणत राहिलो की मी स्वतःला दिलेले शब्द पाळत नसेल तर आपला आत्मविश्वास कमी होत जातो. बरोबर, कारण आपण ठरवतो 10 गोष्टी आणि मग आपल्याला नाही करणार नाही, असं होतं ते कधी कधी. पण ते खरं तर आपण करू शकलो असतो जर आपण छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःचा विश्वास
कमावला असता तर. मी ते मागे प्रोक्रस्टिनेशनचं बघितलेलं, आपण सांगितलेलं पण वाटतं, कोणतरी मॉंगचं होतं की तुम्ही उठल्या उठल्या काय करता. तुम्ही जर सगळ्यात उठल्या चुकी उठल्या फ्रेंच नाही, तो नाही. हे नॉर्मल होतं की हां. जर तू उठल्या उठल्या तुझ्या अंथरुणाच्या घड्या करून तुझी गादी विधी आवरून ठेवतोयस आणि मग तू बाकीचं काय करतोयस? प्रातःविधी करायला हां. चाललायस, फ्रेश व्हायला जातोयस तू, तर ठीक आहे. पण जर तू सगळं करून नंतर तू हे काम आठवतोयस, तर तू सुरुवातीलाच एक गोष्ट डिले केलीस दिवसाच्या. बरोबर. मग तू तिकडे तुझ्या सबकॉन्शियस माइंडला सांगतोयस की मी कामं वेळच्या वेळी करत नाही. वेळच्या वेळी करत नाही. त्याच्यात त्यांनी 2-4 उदाहरणं दिलेली की एक असतात जे उठल्या उठल्या करतात, एक असतात जे असे जाऊन करतात, हां. एक असतात जे करतच नाही. ते सगळ्यात वाईट. सगळ्यात वाईट. हां. पण हे जो मुद्दा होता ना की सबकॉन्शियस माइंड, मी तुला आता जे म्हणालो बघ, तर वाटते की इथे समर्थ रामदास किंवा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो एखादी प्रार्थना करताना, म्हणजे आपण आपल्याला सांगत असतो. ते देवाचं असू शकतं की आज देवाकडे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण आपल्याला सांगत असतो की बाई हे कर. आपण म्हणजे जेव्हा देव म्हणतो तेव्हा तो असा मनातला एक कुठला तरी आपल्या आदर्शाची प्रतिमा असते ती, आणि त्या प्रतिमेकडे किंवा त्या मनाच्या कोपऱ्यात आपण तो संदेश धाडत राहतो, तो निरोप पाठवत राहतो की मला असं व्हायचंय, मला हे हवंय, मला हे साध्य करायचंय, तर ने मला त्या दिशेने. इनडायरेक्टली तू कदाचित त्या गोष्टींवरती काम करायला जर केलंस तर ती मिळते तुला. आपण आपला प्राधान्यक्रम ठरवत जातो. त्यामुळे प्रार्थनेत आपण प्रार्थना करू तर अर्थात प्राधान्यक्रमात जो काय सगळ्यात वरचा असेल तेच आपल्या प्रार्थनेत येणार ना प्रामाणिकपणे. बरोबर. की आता मला हे हवंय, बाबा माझं एवढं काम. गेम ऑफ थ्रोन मध्ये ती कशी आर्या स्टार्क सगळ्यांची नावं घेत असते झोपताना, तिची ती प्रार्थना झाली ना की मला ह्यांना मारायचं. मला तिचा प्राधान्यक्रम झाला. पण ती मारते त्याच क्रमाने मारते का? ती कशीही मारत असेल, तिची प्रार्थना होत नाही, प्रार्थना घरी ठरते. मग ती त्या दिशेने तिची पावलं उचलते ना की ह्यांना जर मला ठार मारायचं सगळ्यांना तर मला तसं सक्षम व्हायला लागेल. मग ती ट्रेनिंग घेते आणि पुढच्या गोष्टी करते. क्रम कसाही असो, मुद्दा आहे की ती त्या दिशेने पावलं उचलू शकते. बरोबर. जर ती सोडूनच दिलं असतं तर तिने काहीच केलं नसतं. इथे आता आपण श्लोकाचा भावार्थ वाचूया. चालेल. पुढच्या पण ओळी आपल्याला आपण बोललो ना त्याच्यावरती की आपल्याला आधी वाटलं की राम तुला बघत बसेल. नाही, राम तुला बघत बसेल असं वाटलेलं दुसऱ्या ओळीवरनं. पुढच्या ओळीसाठीचा आपण अर्थ समजून घ्यायला, एक अवज्ञा कदाहो यदर्थीन की, म्हणजे माझ्या या विनंतीचा कधी अनादर करू नकोस. इथे पण लिहिलंय, या माझ्या विनंतीचा कधी अनादर करू नकोस. मना सज्जना, परत सज्जना म्हटलं होतं त्यांनी, राघवी वस्ती कीजे, राघवाकडे तुझा सहवास राहू दे. थोडक्यात तू तुझ्या आदर्शाजवळच राहा, याचा अर्थ तिकडे जाण्याचा प्रयत्न करत राहा, हेच होईल ना इथे. आपण जे गेल्या श्लोकांमध्ये बोललो होतो बघ की आदर्श काय तो रामदासाभिमानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. रामाला ज्या स्वतःच्या दासाचा अभिमान वाटतो त्याची तो कधी उपेक्षा करत नाही. बरोबर. मला यावर खरं तर तू दिलेलं उदाहरण आठवतंय पक्षाचं. अच्छा. जे तू म्हणालास की तो वर बसलेला असतो पुस्तकामध्ये ते होतं. की वर बसलेला असतो झाडावर आणि त्याला वाटतं की मला त्याच्यासारखं व्हायचं. तो अगदी स्थितप्रज्ञासारखा बसून आहे आणि मी एवढा उड्या मारतोय सगळीकडे, तर मला तिथवर पोचायचंय. आणि त्याला वाटत असतो तो कोणीतरी दुसरा पक्षी आहे. पण तो जेव्हा उड्या मारत 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 वर पोहोचतो तेव्हा त्याला लक्षात येतं की अरे हा मीच आहे. बरोबर. आणि मग आपण हॅरी पॉटर विषयी बोललो होतो. बाबा लास्ट गेल्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केले की तो हॅरी वार्ड बघतो आणि मग नंतर कळतं की मीच आहे तो. माणूस स्वतःच्या जीवनाकडे आणि विश्वाच्या रचनेकडे सूक्ष्मपणे पाहू लागला की दोन्हीकडे त्यास अनंताचा खेळ दिसायला लागतो. आपण नार्सिसिस्ट बद्दल बोलत होतो, नार्सिसिझम विषयी, की लोक नार्सिसिस्ट असतात आणि स्वतःचं आत्मपरीक्षण त्यांना नीट करता येत नाही. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की ते स्वतः पलीकडे बघतच नाही आहेत. स्वतःत इतके गुंतलेले आहेत की त्यांना ते स्वतः सुद्धा नीट दिसत नाही आहेत. त्रयस्थाच्या नजरेनं आपण स्वतःकडे पाहायला शिकायला हवं ना. एका अर्थी स्वतःच्या जीवनाकडे सूक्ष्मपणे पाहू लागला म्हणजे काय, आपण जसं जगाकडे बघतोय तसंच आपण स्वतःकडे पाहायला शिकायला हवं. करेक्ट. जर ते आपण शिकलो याचा अर्थ आपण थोडं स्वतःपासून वेगळं स्वतःला करायला आपल्याला जमायला हवं. आणि त्यावरनं ईशावास्य उपनिषद आठवत आहे. त्याची माझ्याकडे फाईल आहे एक. ईशावास्य उपनिषद आहे ना सुरुवातीला की तेन त्यक्तेन भुंजिता, त्यात म्हटलेलं आहे ओम ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत
तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. All this, whatever exists in the universe, should be covered by the Lord. Having renounced the unreal, enjoy the real. मग इथे तो मायेचा वगैरे सगळा प्रश्न येतो की तू तुझ्या परिघाच्या पलीकडे जेवढा तू तुझी कक्षा तुझी मर्यादेत ठेवलेली आहेस त्या पलीकडचे सगळं जग तुला मायेसारखं वाटत राहतं, कारण तुला दिसतच नाही त्या पलीकडचं जग, कारण तू विचार नाही करतेस ना. मग तुला लिमिटेड विचार करतोय की तू तुझी मर्यादा ही तुझी माया आहे. बरोबर. तू स्वतःला त्या पलीकडे न्यायला तयार नाही, तू स्वतःला स्वतःच्या ते बंधनात टाकले. मग जेवढं आपण थोडक्यात आपल्याला ती हे जग खोटं आहे, माया आहे वगैरे म्हणतात, त्याचा अर्थ मला हे वाटतोय की जो बबल आपण तयार करतो स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, की मला या पलीकडचं जग नाही बघायचंय किंवा दृष्टी म्हणतो ना आपण, की मला कोंबडी खायची पण तिला मारताना मला पाहायचं नाही. त्यातला प्रकार की कोंबडी कशी लागते, छान लागते, ती कशी मरते मला नाही पडलेली. तर तो एक भाग झाला की मला माझ्या पलीकडे पाहायचं नाहीये, बरोबर. आणि पण ते आपण स्वतःला पाहायला शिकतो जेव्हा प्रामाणिकपणे स्वतःकडे, तेव्हा इथे त्या अनंताचा खेळ दिसायला लागतो. अनंताच्या दर्शनाने तो स्तिमित होतो आणि त्या आश्चर्य भावनेतून तत्वज्ञानाचा जन्म होतो. मग रघुराजाकडे थकित होऊन पाहायचं झालं तर रघुराज म्हणजे तो आदर्श आहे ज्याच्याबद्दल, किंवा तो जगाची ती व्याप्ती आहे. इकडे यांनी म्हटलंय अनंत आहे, आणि ईशावास्य उपनिषदात म्हटलेलं आहे की यत्किंच जगत्याम जगत, त्यांनी जे काही जगात आहे तुम्ही चांगलं बघा, जे काही जगात आहे त्यात ईशावास आहे, म्हणजे ईश त्यात बसलेला आहे. प्रत्येक ठिकाणचं आपल्याला चांगलं दिसायला हवं. कधी दिसतं जेव्हा आपण तेन त्यक्तेन भुंजित आहोत, पण त्याचा त्याग करतो. यू कांट हॅव केक अँड इट इट टू. म्हणजे आपल्याला केक खायचा असेल तर तो संपणार, मग तो केक आपल्याला आपल्याकडे ठेवता येणार नाही. बरोबर. तेच माणसांच्या बाबतीतही लागू होतं की जर आपण माणसाला धरून ठेवलं त्या कोई मिल गया मधल्या क्रिश मधल्या रेखासारखं, तू किधर नाही जायगा. रोहित चल ठीक आहे, रोहित तो वेडा असतो त्यामुळे त्याच्याकडे पर्याय, क्रिशला ती जाऊ देत नाही ना, त्याच्याकडे सुपर पॉवर असतात. करेक्ट. आणि त्याला कुठे जाऊ देत नाही, मग तो राग करायला. मग तो राग करा. मग तसंच होतं की जर एखाद्या माणसाला नाही तुला काही होता कामा नाही म्हणून मी तुला धरून ठेवणार असं केलं, किंवा आता जर शूज झाले की मी शूज घेऊन ठेवले आणि वापरले नाही की बाबा खराब होतील, ते कोणतरी ट्रेन मध्ये गेलं पाय बी द्यायचा, थोडक्यात आपण देतो, कंजूशी करतो. किंवा एखाद्या गोष्टीची अति काळजी घेतोय किंवा तिला सोडायला बघत नाही आपण. आम्ही तुला कधी कधी म्हणतो बघ की हे जे बार्गिन करतो आपण रस्त्यावरती, ते मला जमत नाही. कारण काही लोक मला मित्र म्हणतात की तुझी सोडायची तयारी पाहिजे, की नाही अरे नाही मिळालं तरी चालेल मला. मग ते तयार होते, म्हणजे तुला जे हवे ते किमतीत मिळतात गोष्टी, मग ते सोडायची तयारी हवी. तर त्याग करायला आपण त्याला किंमत जेवढी द्यायला हवी त्या पलीकडे जर किंमत द्यायला लागलो तर आपल्याला त्या गोष्टीचा उपभोगच घेता येणार नाही. करेक्ट. किंमत उपभोग घेण्यापुरता आहे, कारण सगळं काही नाशवंत आहे. मग तो आपला माणूस असो, माणूस स्वतः मरेल न मरेल तो भाग वेगळा, पण त्याच्याबरोबरचे आपले संबंध सुद्धा मर्यादित काळासाठी असू शकतात, कारण त्याला त्याचं आयुष्य आहे. माणूस किंवा गोष्ट काही वस्तू सुद्धा काही, एखादी गोष्ट सोडायची तयारी हवी. म्हणून व्हिडिओ गेम खेळतोय, तासन तास खेळत राहतो. आपली तयारी असायला हवी की बाबा माझं वेगळं आयुष्य आहे. तो कॉम्प्युटर सुद्धा त्याचा तो तापत चाललाय, त्याला पण आराम हवा. त्यामुळे एकंदरीतच की जर आपण तो सोडलं नाही तर आपल्या हातून ते कायमचं निघून जाऊ शकतं. बरोबर. कुठलीही गोष्ट, आणि ती मग आपल्याला लाभत नाही. या अर्थाने आपण डिटॅच व्हायला हवं. तसाच विचार आपण स्वतःविषयी करायला हवा की जर मी पूर्ण वेळ स्वतःचा असा विचार करून माझ्याच बाबतीत असं का होतं, माझ्याच बाबतीत हे का होतं, ते का होतं. माझ्याच बाबतीतलं मी म्हणतोय त्याच्यात एक माझ्या शास्त्रांनी पुस्तक दिलेलं मला गेल्या आठवड्यात वाचायला. ठसे माणसांचे असं नाव आहे, मीना नेरुरकर पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्याच्यात अशात वेगवेगळ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या. त्यात एक बिल पोर्टर नावाच्या माणसाची गोष्ट आहे. ठसे माणसांचे, बघ एकदा ठसे माणसांचे, की मी बिल पोर्टर सर्च करतो. नाही, बिल पोर्टर जर सर्च केलं ना तर बिल पोर्टरवरती एक वेगळं पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यावरती एक मूवी पण आलाय डोर टू डोर नावाचा. मग तू उदाहरण आता बिल पोर्टरचं देतोस म्हणून मी थेट त्याच्यावर. ओके. सो बिल पोर्टर जर सर्च केलंस ना तर त्याला सेरेब्रल पॅल्सी काय म्हणतात आजाराला, बघ एकदा, सेरेब्रल पाल्सी. तो आजार होता त्याला, मेंदूचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे की त्याचा हात काम करत नव्हता, त्याचा अर्धा चेहरा
त्याला बोलता यायचं नाही नीट, मराठीत त्याला स्वतःचे कपडे घालता येत नव्हते नीट, नीट नाही त्याला घालताच येत नव्हते. त्याचं सगळी आई तयारी वगैरे करून द्यायची त्याला लहानपणापासून. आणि जेव्हा तो म्हणजे असं बघशील तर खूप खूप कठीण परिस्थिती, म्हणजे जर तुला स्वतःचं शरीर पूर्णपणे वापरता येत नाही, अर्थ काय. सेरेब्रल पाल्सी म्हणजे आलं लक्षात, त्याच्यात वांदे असतात थोडे. सो त्याला आई तयार करून द्यायची. तो इंटरव्ह्यूला जात होता, सगळीकडे रिजेक्ट व्हायचा. शेवटी एके ठिकाणी त्याने सांगितलं की तुम्हाला यार जिकडे कुठे सेल्स होत नाही आहे तिथे मला तुम्ही नोकरी द्या. म्हणजे त्याचं पण एक तयारी होती की सोडायची तयारी होती की मी ट्राय तर करून बघतो. आणि मग त्याला जी कंपनी पण होती, कंपनी म्हणाली की ठीक आहे चल, याला जिकडे आपलं काही नुकसान नाही आहे, सेल झालं तर चांगलंच आहे, प्रॉफिट होईल थोडा. तर त्याला ठेवलं नोकरीला. महाबाई जायचा बस बिसने ट्रॅव्हल चालत चालत, बेल मारायच्या लोकांच्या, म्हणून ते मूवीचं नाव डोअर टू डोअर आहे. प्रत्येक इथे पण लिहिलंय ऑक्युपेशन डोअर टू डोअर सेल्समन. कारण आधी असायचे बा, आता ते बंद झालेत. आधी यायचे ना सेल्समन आपल्या इथे, दुपारी टेंडिंग. आता चोऱ्या बिऱ्या व्हायला लागल्या, बाकी गोष्टींमुळे बंद झाले. नाहीतर हे खूप होतं आधी. तर मग तो ते काम करायचा. आणि आपण म्हणू शकतो की अरे यार आपण तर धडधाकट आहोत, पण त्याची परिस्थिती तर सेरेब्रल पाल्सी असलेल्या माणसाने केलं तर. आणि त्याने ते काम 40 वर्ष केलं. हो, इथे लिहिलंय इव्हेंच्युअली बिकेम वॅटकिन्स किंवा वॉटकिन्स टॉप सेलर अँड वर्क फॉर द कंपनी फॉर ओव्हर 40 years. आणि त्याच्यात सुरुवातीला कसं होतं की त्याची आई त्याला तयारी करून द्यायची, त्याला कपडे बिपडे नीट घालायची, टकाटक एकदम बनवायची, टाय बी लावून तू निघायचा. पण नंतर त्याची आई आजारी पडल्यावरती तोच त्याचे कपडे अर्धवट कसे तरी घालायचा. आणि बाहेरचे त्याचे मित्र वगैरे असायचे बूट पॉलिश वगैरे करणारे, त्यांना तो सांगायचा की यार माझी बटणं लावून दे शर्टाची. मग त्याने कांड दिली असती ना की अरे माझा हात एक काम करत नाही आहे, मी कसली बटणं लावतोय किंवा काय. मग माझ्या बाबतीत हे असं का वगैरे जे म्हणत होतो मगाशी आपण. इथे लिहिलं ही वॉज अनेबल टू गेन एम्प्लॉयमेंट ड्यू टू हिज सेरेब्रल पाल्सी बट रिफ्यूज टू गो ऑन डिसेबिलिटी. त्यांना अपंगांना जे काही सरकारकडून मिळत असते ते त्याने घेतलं नाही, कोणाला मी नाही घेणार आहे. खूप मोठी गोष्ट. आणि मग त्याला एकदा तो असाच कोणतरी घरात गेला, बेल मारली, तर रिपोर्टर होता तो माणूस. अच्छा. तर त्याने मग त्याची गोष्ट पेपरात छापली, व्हायरल झाला. व्हायरल. आणि मग त्याच्यात पुस्तकात लिहिलंय की त्याला एवढी पत्र आली त्या दिवशी, मग त्या महिन्यात. त्याच्यानंतर बरोबर पोस्टमन येणा झाला, बोले काय काय चाललंय, एवढी पत्र ह्याला काय येत आहे. पण बघ ना, तो गिव्हअप नाही. आणि असा जर माणूस असेल तर दुसरा अर्थ जो आपण आधी चुकून लावलेला, तर राम खरोखर अशा माणसाला थक्कवून पाहिजे की यार हा करतोय खतरनाक. मग त्याला त्या दासाभिमान, म्हणजे त्याला अभिमान वाटेल. हो. इथे पुन्हा राम म्हणजे काय हे आपण स्पष्ट करायला हवं. आपल्याच मनातला आदर्श राम थक्कावून पाहिलं म्हणजे काय, त्याला स्वतःचा अभिमान वाटेल शेवटी. आणि तू मगाशी जे बोललास की आपण एखाद्या गोष्टी टाळत जातो आणि आपला कॉन्फिडन्स लो होतो, अशा माणसाचा कॉन्फिडन्स कसला हाय असेल की ते करून करून शिकायला होतं ना. आता आपल्याला सुद्धा कसं, आपण जर विचार करत बसलो असतो की पॉडकास्ट सुरू करायचा आहे, की यार जमेल का, लोक तर नावं ठेवतीलच, इतक्या चुका होत आहेत. ठेवतात, बरोबर आहे, कारण चिकार चुका होतात. पण ते सगळं होणारच आहे. ते होता होता त्यातूनच शिकायला मिळेल. लोक नुसते नावं ठेवणार नाहीत, सुचवतील की बाबा नीट कर, असं हे सुधार ते सुधार. म्हणजे कमेंटमध्ये नाही सुचवलं तरी पर्सनली व्यक्तिशः आपल्याला खूप सांगतात. आणि त्यातनं काही गोष्टी व्यवस्थित चांगल्या सांगतील, काही गोष्टी आपण दुर्लक्ष करू शकतो. जे काय असेल ते आपण ठरवायचं आहे शेवटी, पण त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. जर आपण सुरुवातीपासून हाच विचार केला असता की यार जाऊ दे, लोक नावं ठेवतील, तर मग आपण इथवर आलोच नसतो. आधी असं सुरुवातीला कॅमेरासमोर बसून एकदम आपण असे वगैरे होतो. आता बऱ्यापैकी मोकळेपणे आपला वावर आहे. किंवा आवाज, आता एकदम सुरुवातीला ते पण होतं की आपलाच आवाज आपल्याला आवडत नाही, आपण म्हणतो शी काय आवाज, पण मग सवय होत जाते, पण आपण ऍक्सेप्ट करतो. बरोबर. ओके. ते झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या पलीकडे पाहायला शिकायला हवं की बाबा त्रयस्थपणे आपण स्वतःकडे पाहिलं, ठीक आहे माझं हे चुकतंय, माझं हे बरोबर आहे, सुधारतो. मी काय काय बरोबर, जरी आवाज मला बरोबर वाटत नाहीये तर त्यात मी काही करू शकतो का. कितीतरी गोष्टी आपण सुधारल्या आहेत. तसं तू म्हणाले लाईटच्या बाबतीत वगैरे आपल्या व्यक्तिशः आपलं पण खूप सुधारणा झालेली आहे. आधी आपण चेकलिस्ट वगैरे वापरत नव्हतो, सगळं एकदम अस्ताव्यस्त असायचं. अजूनही आहे पण आधीपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे चेकलिस्टचा आपल्याला फायदा झाला. बरोबर. एक 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 गोष्ट सुधारत जाते, घडी बसत जाते. तेच. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण आपल्या पलीकडे पाहायला शिकतो. अजून आपण तो श्लोक पोचला नाही वाटतं, केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे.
तो यात आहे का? असेल ना, जेव्हा येईल ते येईल. हां. तुर्तास या श्लोकावरनं किंवा आजच्या चर्चेचा काय म्हणूया बोध हा ठरला की आपण आपल्या पलीकडे व्याप्ती आपली वाढवायला हवी, व्याप्ती आपल्या एकतर आपली विचारांची. वाढवायला हवी. फक्त स्वतःत गुंतून राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही. आणि स्वतःकडे आणि- त्रयस्थाच्या नजरेतून पाहायला शिकायला हवं. आणि ईशावास्य उपनिषदाचा जर तू संदर्भ लावलास तर ते की गिवअप म्हणजे सोडायला शिका. हो. एखादी गोष्ट गिवअप असं Give up नाहीये. नाहीये. ती गोष्ट नाही आली तरी फरक पडता कामा नये तुम्हाला तुमच्या आयुष्यात. म्हणजे तू त्याचे लावशील तेवढे अर्थ आहेत शेवटी, हम्म. की एकतर एखाद्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर ती गोष्ट धरून ठेवून उपयोग नाही. जेवढा वेळ एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या वस्तूशी, माणसाशी, कोणाशीही आपला संबंध तात्पुरता आहे. त्या अर्थाने आपला स्वतःशी संबंध तात्पुरता आहे. स्वतःच्या हातून आपल्याला जेवढं काही करता येईल ते करूया. एक्सपेक्ट करतो की फोन 2-3 वर्ष जाणार, 5 वर्ष जाणार मॅक्स, त्याच्यानंतर तुझी तयारीच असते की हे खराब होणार आहे. तोवर आपण जीव की प्राण म्हणत असतो. पण प्रत्यक्षात तो कधी ना कधीतरी खाली आपल्या हातातून पडणार असतो, किंवा सॉफ्टवेअर अपडेट येऊन तो स्लो होणार असतो, किंवा कुठलं तरी बँकेचं व्हर्जन नवीन येऊन तो म्हणेल नाही तुझे अँड्रॉइड व्हर्जन चालत नाही, नवीन फोन घे. असे सगळे चाळे होणार असतात. म्हणजे आधी तयारी करून ठेवली बरी तुझी. हा, मनाची तयारी असते आपली. फोनच्या बाबतीत तर असते आपली. जरी आपण म्हटलं किती आपला आहे तरी पण आपण त्याच्याबरोबरचा सहवास, आता फोन फार वाईट उदाहरण आहे, पण कुठल्याही गोष्टीबाबत कुठल्याही वस्तूबाबतचा किंवा माणसासोबतचा, अगदी स्वतःसोबतचा सुद्धा, की आत्ता मी धडधाकट आहे, माझ्याकडे हातपाय माझे व्यवस्थित चालू आहेत, वापरता येत आहेत, तर शंका घेत बसण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतांवर की मला हे जमेल का, जमणार नाही, त्यापेक्षा जे जमतंय ते करत सुटा, विचार करत बसू नका. बरोबर. आणि जे व्हायचं ते होईल. तर त्यातनं आपल्याला स्वतःचा उपभोग घेता येईल एका अर्थी, की अरे मग आपल्याला स्वतःचा अभिमान वाटेल, आणि त्यामुळे आपण रामाच्या जवळ जाऊन बसू शकू. आणि ह्याच्याची दुसरी ओळ आहे की तू प्रत्येक गोष्टीमधून चांगलं काहीतरी घेऊ शकतो. जर तू प्रत्येक ठिकाणी रामाला बघतोयस, रघुराज आहे हा, म्हणजे तू जसं भक्त प्रल्हाद सगळीकडे नारायण बघ, त्याला नारायण दिसतोय, तसं तुला सगळीकडे राम दिसला. प्रत्येक गोष्टीला चांगली गोष्ट आदर्श शोधत राहिलो आपण तिकडे, तसं पण होऊ शकतं. तो एक फायदा आहे. चांगला आला. संपूया या नोटवरती. आटोपशीर संपला इथे. संपला इकडे.